उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांचा मनोमिलन मेळावा मौजे भोगाव इथं मोठ्या उत्साहात पार पडला। उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांचा मनोमिलन मेळावा मौजे भोगाव इथं मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी दोन्ही पक्षांचे असंख्य पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। या मेळाव्यात शिवसेना तालुका प्रमुख संजय पोळ यांनी मार्गदर्शन केलं। या प्रसंगी मनसे शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। त्याचबरोबर शिवसेना महानगर प्रमुख दत्ता माने, मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, वाहतूक सेनेचे जितेंद्र टेंभुर्णीकर, शिवसेना सोलापूर शहर संघटक अतुल भवर, कोंडीचे बाबाराजे नीळ, मनसे तालुका अध्यक्ष गणेश भोसले, उपतालुका प्रमुख सचिन घोडके यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। मेळाव्याच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन सामनाचे ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर यांच्या हस्ते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मनसेचे जितेंद्र टेंभुर्णीकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली। सूत्रसंचालन शिवसेना उपतालुका प्रमुख अच्युतराव बाबळे यांनी केलं। या प्रसंगी सदाशिव सलगर, परिणिता शिंदे, हरिदास कुंभार, अजिंक्य देशमुख, गुळवंचीचे सरपंच विष्णू भोसले, होनसळचे सरपंच युवराज वानकर, कारंब्याचे माजी सरपंच नारायण जगताप, भोगावचे माजी सरपंच महादेव वाघमारे, कोंडीचे सरपंच किसन भोसले, भरत पाटील, ज्ञानेश्वर मोरे, दिलीप राऊत, राजाराम कोलते, विश्वनाथ जगताप, महेंद्र डोंबाळे, राजेंद्र घाटे, दादासाहेब काशीद, भाऊ माळी, अरुण लोंढे, सतीश गरड, दत्ता वाघमारे, विशाल खांडेकर, नागनाथ गुत्ती, उद्योजक प्रशांत काशीद, अरुण महापुरे, योगेश माळी, हुकुमचंद राठोड, हगलूरचे दत्ता शिंदे, मार्डीचे विनोद जगताप, रेवण घोडके, बाळासाहेब कंठे, संभाजी घोडके, रिक्षा सेनेचे बाळासाहेब चव्हाण, तुकाराम घोडके, कृष्णा खळबटे, श्रीराम सप्ताळे, बाळकृष्ण पाटील, रमेश मोरे, राहुल रोकडे, अभिमन्यू यादव, बाळासाहेब कारंडे, पृथ्वीराज पौळ यांची उपस्थिती होती। जेव्हा शिवसेना ही विभागली गेली त्यावेळेस या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये सुद्धा विभागणी झाली। गावामध्ये विभागणी झाली, कुटुंबामध्ये विभागणी झाली, वाड्या वस्त्यामध्ये विभागणी झाली, घराघरामध्ये भावाभावामध्ये विभागणी झाली आणि शिवसैनिक एक मनसैनिक झाला आणि एक शिवसैनिक झाला। परंतु आज आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, आनंदाची गोष्ट आहे की या दोन्ही भावांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्र हितासाठी काम करण्याचं जे धाडस दाखवलं, त्यामुळं आपण आपल्या उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांचा हा मनोमिलन मेळावा या ठिकाणी घेतोय आणि इथून पुढं महाराष्ट्र सैनिक आणि मनसैनिक जे आहे शिवसैनिक आहेत हे एक दिलानं एक मनानं काम करून उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आपलं वर्चस्व पूर्ववैभव मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करतील अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो। सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिला आमदार शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उत्तम प्रकाश खंदारेच्या रूपानं शिवसैनिकांनी जीवाचं रान करून या ठिकाणी दिला होता आणि त्यांना या ठिकाणी सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी राज्यमंत्रीपद सुद्धा या तालुक्याला या मतदारसंघाला दिलं होतं। असा हा शिवसेना प्रमुखांच्या ठाकरे घराण्याच्या मनात असणारा हा मतदारसंघ आहे। त्यामुळं पुन्हा एकदा झालेल्या मागच्या सर्व गोष्टी विसरून निश्चितपणानं येणाऱ्या काळात हा शिवसेनेचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा बालेकिल्ला ठाकरेंचा निश्चितपणानं पुन्हा एकदा मजबूत करण्याचं काम महाराष्ट्र सैनिक व शिवसैनिक मिळून करतील व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं या ठिकाणी ठाकरे गट दोन्ही ठाकरे या ठिकाणी निश्चितपणानं लढतील एवढाच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। म्हणून हा शिवसैनिक आणि मनसैनिक यांचा मनोमिलन मेळावा संपूर्ण उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी, शिवसेना प्रणित संघटनेचे पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संघटनेचे इतर संघटनांचे सर्व पदाधिकारी व मनसैनिक यांच्या उपस्थितीत आम्ही हा मनोमिलन मेळावा घेतला आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण तालुक्याला, जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला एक संदेश देऊ इच्छितो की शिवसैनिक आणि मनसैनिक एक दिलाने एक झालेला आहे। उद्धव साहेबांनी जो आदेश दिलाय, राजसाहेबांनी जो आदेश दिलाय तो आदेश आम्ही तंतोतंत पाळून महाराष्ट्रात
संपूर्णपणे भगवमय वातावरण तयार करू आणि आगामी उत्तर सोलापूर तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून 100% यश कसं मिळेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू आणि यश मिळवू.